नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे का, तर हा थोडासा कोणती रेसिपी नाही आहे, तर हेल्थ रिलेटेड आहे थोडा. तर ज्या लोकांचं हिमोग्लोबिन कमी असते, ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, तर त्यांना थकवा येणे, चक्कर येणे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं जमा होणे अशी लक्षणे दिसायला लागतात. तर त्या लोकांच्या काही लोकांचं हिमोग्लोबिन अगदी खूप कमी होतं, लोअर होतं, तर त्यांच्यासाठी काही उपाय आपण घेऊन येणार आहोत. तर त्यातला पहिला उपाय आहे गाजर बीटचा रस. तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही आहे किंवा मोठी रेसिपी नाही आहे, अगदी शॉर्ट रेसिपी आहे. रोजच्या रोज जर हा उपाय करून बघितला तर नक्की हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल, मी खात्रीने सांगू शकते. तर यासाठी आपल्याला 3 इन्ग्रेडियंट लागणार आहेत. पहिलं म्हणजे हा आहे एक अर्ध गाजर घेतलं आहे मी आता. 1 ग्लास ज्यूससाठी अर्ध गाजर आहे. त्यानंतर आहे एक अर्ध बीट आहे आणि एक आवळा आहे आणि अजून मी थोडंसं आल्याचा तुकडा घेणार आहे एक त्यामध्ये. तर छोटासा एक आल्याचा तुकडा आपण टाकणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. तर ज्यूस करून घेऊया. नेहमीप्रमाणे जसं आपण ज्यूस करून घेतो तसं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ज्यूस करून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ वगैरे टाकू शकता किंवा सैंधव नमक टाकू शकता. तर आता आपण ज्यूस करून घेऊया. यामध्ये एकदा परत फिरून घेते. तर ज्यूस तयार झालेला आहे. आणि तयार झालेला ज्यूस आपण गाळणीनं गाळून घेऊयात. मिक्सर बाजूला ठेवते म्हणजे तुम्हाला गाळण्याची प्रोसेस दिसेल. तर हा ज्यूस आपण गाळून घेऊयात. जस्ट चाळणीतून पास झाला की हा ज्यूस गाळून तयार होतो. हलकासा चमच्याने तुम्ही जर फिरून घेतला तर आपला ज्यूस रेडी आहे. गाजर बीट ज्यूस रेडी आहे. तर हा जर गाजर बीटाचा आणि थोडंसं त्यात आवळा अशासाठी टाकायचं की आवळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे तुमच्या शरीरामध्ये लोह ॲब्झॉर्ब करण्यासाठी म्हणजे आयर्न ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करते. तर बऱ्याच लोकांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो, तो आयर्न ॲब्झॉर्बेशन प्रॉब्लेममुळं. आयर्न ॲब्झॉर्ब होत नाही बॉडीमध्ये, त्यामुळे होतो. सो जर तुम्ही त्यात आवळा टाकला तर नक्की तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन किंवा आयर्न दोन्ही वाढण्यासाठी मदत होईल. तर आता हा ज्यूस तयार झालेला आहे, आपण काढून घेऊया. अगदी रक्तासारखा लाल रंगाचा ज्यूस दिसत आहे हा. अगदी लाल भडक असा झालेला आहे, जणू काही रक्तच आहे. तर तुमच्यापैकी कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला जर हिमोग्लोबिन डेफिशियन्सी असेल तर नक्की हा गाजर बीटचा ज्यूस विथ आवळा, थोडंसं आलं टाका, तर खूप छान चव येते. आणि हवं असल्यात मीठ, कोणाला साखर हवी असेल साखर टाकू शकता, ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांनी.
तर खूप छान हा ज्यूस होतो आणि हा तुमचं HB, तुमचा आयर्न वाढवण्यासाठी नक्की मदत करेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.